स्वतःच्या लेकराला जसं जपावं तसं ह्या झाडांना जपावं लागतं आणि इतकं जपूनही ती वाढवल्यानंतर जर कोणी येऊन त्याचं नुकसान करत असेल तर विचार करा किती वाईट वाटत असेल. अगदी वाळलेल्या मंजुळ्या मातीमध्ये पेरून छोटी रोपटं एवढी मोठी होईसपर्यंत यांना रोज संध्याकाळचं घरात घेऊन दिवसा बाहेर काढून इथपर्यंत वाढवलं होतं आणि अचानक उंदराने येऊन सगळ्या झाडांची अगदी नासधूस करून टाकली होती. असं म्हणलं जातं की उंदीर हा गणपती बाप्पाचं वाहन आहे, पण मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही मला नावं ठेवसाल पण मला अजिबात हा प्राणी आवडत नाही. खूप भयंकर असा राग येतो बघितलं तरी. कारण आज 2 वर्ष झाले मी इतकी झाडांना जपते तरी पण सगळ्या झाडांची नासधूस कशी करावी. आणि हा प्रॉब्लेम फक्त माझा नाही आहे, पूर्ण सोसायटीमध्ये ह्या उंदराने एक झाड व्यवस्थित ठेवलं नाही आहे. हे मनी प्लांट अक्षरशः याच्या वेली दिवाळीमध्ये जर मी व्हिडिओ आता माझ्याकडे नाही येतो पण जर बघितलं ना त्या पूर्ण खाली लोंबत होत्या. ह्या तुळशींच्या एवढ्या वाढलेल्या फांद्या पूर्ण कुरतडून फक्त ह्या 4-5च फांद्या आता राहिल्यात. ही बाजूची तुळस ह्यासुद्धा प्रत्येकी झाडांचं कुरतडून इतकं नुकसान केलं आहे. जी झाडं वाढवायला अक्षरशः मला 2-2, 3-3 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेला आहे. असं एक झाड नाही की ते झाड त्याने सोडले, कोरफडसुद्धा उंदराने कुरतडून खाल्ली आहे. एकही झाड घरामध्ये जर चुकून रात्रीचं बाहेर राहिलं ना तर हा उंदीर अजिबातही टिकून देत नाही. आणि कसं तुम्ही सांगा ह्या प्राण्याला गणपतीचं वाहन. खरंच मला यार अजिबात हा प्राणी आवडत नाही. खरंच सॉरी, पण मला ना ह्या उंदरामुळे झाडं लावायचीच आता इच्छा राहिली नाही आहे, कारण काहीच फायदा होत नाही आहे.